राज ठाकरे वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आल्यानं कित्येक पटीनं आनंद झाला अशी भावना उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली आहे। आपला आनंद द्विगुणित झालाय। ज्या घरात एकत्र आलो तिथं आम्ही एकत्र भेटलो, यामुळे आनंद वाटत असल्याची प्रतिक्रिया उद्धव यांनी राज भेटीवर दिली आहे। राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंची वाढदिवसानिमित्त भेट घेतलेली आहे, त्यामुळे या भेटीचं राजकारण करू नये असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। तर महाराष्ट्राच्या मनात काय आहे हे आगामी निवडणुकीत दिसणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय। मातोश्रीवर जाऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत। ही भविष्यातील राजकारणाची नांदी असून दोन भाऊ एकत्र येणं म्हणजे दोन विचार एकत्र येणं असल्याची प्रतिक्रिया शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते भास्कर जाधव यांनी दिली आहे। दोन ठाकरे एकत्र येतात तेव्हा ताकद 1+1=11 होते अशी पोस्ट मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी केली आहे। ठाकरे बंधूंच्या भेटीनंतर नांदगावकर यांनी पोस्ट केली आहे। भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात। महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अशी पोस्ट मुनगंटीवार यांनी सोशल मीडियावर लिहिली आहे। राज ठाकरेंनी मनाचा मोठेपणा दाखवला अशा शब्दात कॅबिनेट मंत्री नितेश राणेंनी राज यांचं कौतुक केलंय। राज यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंना शुभेच्छा दिल्यात। उद्धव यांना राज यांचं स्वागत करावं लागतं, याला अधोगती म्हणतात असा चिमटा नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंना काढलाय। दोन भाऊ एकत्र येत असतील तर आम्हाला आनंदचे। वसुधैव कुटुंबकम ही आपली परंपरा आहे अशी प्रतिक्रिया प्रवीण दरेकर यांनी राज आणि उद्धव ठाकरेंच्या एकत्र येण्यावर केली आहे। दोन भाऊ भेटले म्हणून आमच्या पोटात दुखण्याचं काही कारण नाही असंही दरेकर म्हणाले। आदरणीय दादांचा सत्कार होतोय। आपण सर्वांनी माझ्या राजकीय जीवनात जे झालं ते मी स्वीकारेन। माझ्यावर टीका करणं पण आरोप माझ्या जातीपर्यंत येऊ नये असं विधान धनंजय मुंडेंनी केले। कालपर्यंत मला शिव्या दिल्या जात होत्या, आज माझ्या हातून सत्कार होतोय, त्याला चमत्कार म्हणतात, नियती म्हणतात असंही मुंडे म्हणाले। वंजारी समाजाच्या राज्यस्तरीय अधिवेशनात ते बोलत होते। धनंजय मुंडेंच्या मंत्रिमंडळात समावेशाची चर्चा सुरू झाल्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे। बीडमध्ये 45 वर्षात मराठा समाजाचा कॅबिनेट मंत्री आणि पालकमंत्री झाला नाही, मंत्रिपदासाठी आपली जात आडवी येते अशी खदखद प्रकाश सोळंके यांनी व्यक्त केली। दरम्यान मंगळवारी आपण त्यांच्याशी बोलणार असल्याचं अजित पवारांनी म्हटलंय। आगामी निवडणूक एकत्र लढवण्याबाबतचा निर्णय राज ठाकरेंनी उद्धव ठाकरे हे दोघेच घेणार आहेत, इतर आम्हा कुणालाही तो अधिकार नसल्याचं मनसे नेते अमित ठाकरेंनी सांगितलंय। राज ठाकरेंनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। त्यानंतर पुन्हा एकदा दोन्ही बंधू एकत्र येण्याच्या चर्चा सुरू झाल्या। त्यावर पत्रकारांनी विचारलं असता दोन ठाकरेच याबाबत निर्णय घेतील असंही अमित ठाकरेंनी सांगितलंय। महाराष्ट्र राज्य सहकारी संघ संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी मतदान पार पडलं। आमदार प्रवीण दरेकर यांनी दादर येथील राजा शिवाजी विद्यालय मतदान केंद्रावर जाऊन आपल्या मतदानाचा हक्क बजावलाय। अनेक पुरुषांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचं समोर आलं। यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली। लाडकी बहीण योजनेचा लाभ पुरुषांनी घेतला असेल तर तो वसूल करण्याचा निर्णय कायद्यानं घेऊ असं आवाहन अजित पवारांनी केलं। योगेश काम करणारा कार्यकर्ता, टीका करून काम बंद करता येत नाही, राजीनाम्याची मागणी करणं चुकीचं असं वक्तव्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं। दरोडेखोर दुसऱ्याला चोर म्हणणार तर कसं होणार? योगेश कदम चिंता करायचं काम नाही, अख्खी शिवसेना आणि शिंदे तुमच्या पाठीशी आहे असंही शिंदेंनी म्हटलं। नवीन सहकारी सूतगिरण्यांना अर्थसहाय्य देण्याबाबत एकसमान निकष ठरवावेत आणि सूतगिरण्यांसाठी विभागानं अतिरिक्त तरतूद करून देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेत। त्याचबरोबर सौर ऊर्जेच्या वापरामध्ये येत असलेल्या अडचणी सोडवण्यासाठी वस्त्रोद्योग आणि ऊर्जा विभागाची समिती स्थापन करण्याचे निर्देश फडणवीसांनी दिले। काँग्रेस नेते राहुल गांधी यांची सोशल मीडियाच्या माध्यमातून बदनामी करणाऱ्यावर गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी नवी मुंबई जिल्हा काँग्रेसच्या वतीनं करण्यात आली आहे। काँग्रेसच्या शिष्टमंडळानं नेरूळ पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची भेट घेत त्यांना याबाबत निवेदन दिले। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणवासियांसाठी एका अतिजलद रेल्वेगाडीला कायमस्वरूपी 3 शयने आणि डबे जोडण्याचं निश्चित करण्यात आले। या गाडीमुळे कोकणवासियांना मोठा दिलासा मिळणार आहे। यावर्षी ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस गणेशोत्सव सुरू होणार आहे, त्यासाठी नागरिकांची कोकणातील मूळगावी जाण्याची लगबग सुरू झाली आहे। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरातील बेकायदेशीर कत्तलीबाबत
नाईट कनेक्ट फाउंडेशननं तक्रार केली होती. याबाबत नागरी विमान वाहतूक संचालकांनी दखल घेतली असून धावपट्टीजवळ बेकायदेशीर कत्तलीबाबत चिंता व्यक्त केली आहे. त्याचबरोबर विमानतळाला परवाना देण्यापूर्वी कत्तलखान्यांची तपासणी करण्याचं आश्वासन संचालकांनी दिलं. म्हाडाच्या जागेवरील पोलीस वसाहतींची वाईट अवस्था झाली आहे. त्यामुळे म्हाडाकडून 27 पैकी 17 पोलीस वसाहतींचा पुनर्विकास करण्यात येणार आहे. यासाठीचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. मुंबईतील परळ टीटी पुलाच्या दुरुस्तीचा मुहूर्त ठरला. ऑक्टोबरमध्ये पुलाचं कॉन्क्रिटीकरण करण्यात येणार आहे. एक मार्गिका बंद ठेवून काम केलं जाणार असल्यामुळे वाहतूक सुरळीत ठेवण्यास मदत होणार आहे. परळ टीटी पूल हा शहर आणि पूर्व उपनगराला जोडणारा महत्वाचा पूल आहे. झोपडीधारकांची पात्रता निश्चिती पारदर्शकपणे व्हावी यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणानं झोपडपट्टी धारकांचे बायोमेट्रिक सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. त्यानुसार आतापर्यंत 13,79,086 झोपड्यांपैकी 5,75,136 झोपड्यांमधील झोपडपट्टी धारकांचं बायोमेट्रिक सर्वेक्षण पूर्ण झालंय, तर 8,03,950 झोपड्यांमधील झोपडीधारकांचं बायोमेट्रिक सर्वेक्षण बाकी आहे. मुंबईतील पालिका भूखंडावरील रखडलेल्या योजना राबवण्यासाठी जारी केलेल्या निविदांना विकासकांकडून जोरदार प्रतिसाद मिळालाय. या 63 योजनांसाठी 136 निविदा दाखल झाल्या. त्यापैकी पालिकेला सर्वाधिक भूखंड मूल्य देणाऱ्या आणि आर्थिक क्षमता असलेल्या विकासकांची या योजनांसाठी नियुक्ती केली जाणार आहे. मुंबई विद्यापीठांशी संलग्नित असलेल्या 128 कॉलेजांमध्ये 100 पेक्षा कमी विद्यार्थी असल्याचं वास्तव समोर आले, तर यातील 7 महाविद्यालयांमध्ये 10 पेक्षा कमी विद्यार्थी आहेत. त्यातून या महाविद्यालयातील शैक्षणिक गुणवत्तेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होतं. वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या मेडिकल महाविद्यालयांमध्ये शिकणाऱ्या यूजी आणि पीजीच्या विद्यार्थ्यांसाठी ई लायब्ररी सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी आवश्यक असणाऱ्या निधीसाठी सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे जागतिक दर्जाची वैद्यकीय माहिती विद्यार्थ्यांना एका क्लिकमध्ये उपलब्ध होणार आहे. 2026 आणि 27 या शैक्षणिक वर्षात 15 विद्यालय सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात येणार आहे. यामध्ये दक्षिण मुंबई आणि दादर पश्चिम भागात प्रत्येकी एक महाविद्यालय सुरू करण्याचा विचार मुंबई विद्यापीठानं केलेला आहे. त्यामुळे तब्बल 15 वर्षानंतर दक्षिण मुंबईत नवं कॉलेज सुरू करण्यास परवानगी मिळणार. शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना आणि सुरक्षा ऑडिट करण्याचे आदेश केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं दिलेत. राजस्थानमधील एका सरकारी शाळेचा भाग कोसळल्यानं 7 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. या घटनेच्या पार्श्वभूमीवर हे आदेश जारी करण्यात आले. मुंबईतील मूर्तिकारांना महापालिकेकडून शाडू मातीचं वाटप करण्यात आलेलं आहे. महापालिकेनं मूर्तिकारांना 910 टन शाडू मातीचं मोफत वाटप केले. पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी पालिकेनं सकारात्मक पाऊल उचललंय. नवी मुंबईत 55 दिवसात 178 झाडं कोसळून 20 वाहनांचं नुकसान झालंय. त्यामुळे महापालिकेच्या छाटणीच्या कामावर नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. 1 जूनपासून झाडं आणि मोठ्या फांद्या पडण्याच्या घटना घडल्यात. यात जीवितहानी झाली नसली तरी वाहनांचं नुकसान झालंय. लाखो रुपये की भिवंडीतील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिक संतप्त झालेत. महापालिकेनं बुजवलेल्या खड्ड्यांची काही दिवसातच दुरावस्था झाली. त्यामुळे निकृष्ट दर्जाची कामं करून प्रशासन नागरिकांचा पैसा वाया घालवत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला. कल्याणमधील फळेगाव ते भोंगाळपाडा रस्त्याची दुरवस्था झाली. रस्त्यावर चिखलाचं साम्राज्य पसरले. त्यामुळे या रस्त्यावरून प्रवास करताना वाहन चालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. कल्याण पश्चिम येथील शिवाजी चौकाजवळील सहजानंद चौकात 6 रस्ते एकत्र येतात. त्यामुळे या रस्त्यावरील वाहनांमुळे हा रस्ता सतत वाहनांनी गजबजलेला असतो. या सततच्या वाहन वर्दळीमुळे या भागात वाहतूक कोंडी होते. त्यामुळे वाहतूक विभागानं येणाऱ्या 30 दिवसात सहजानंद चौकातील वाहतुकीत प्रायोगिक तत्वावर बदल करण्याचा निर्णय घेतला. नाल्यातून गाळ काढण्याच्या कामात फसवेगिरी करणाऱ्या कंत्राटदाराविरोधात मुंबई महानगरपालिका प्रशासनानं कारवाईचा बडगा उभारण्याचा निर्णय घेतलाय. गाळ उपसा कामात हलगर्जीपणा करून महानगरपालिकेची आर्थिक फसवणूक करणाऱ्या कंत्राटदारांना दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. या कंत्राटदारांना 13 कोटींचा दंड होणार असून कंत्राटदारांची ही चालाकी AI तंत्रज्ञानानं शोधून काढली. दहशतवादी आणि तस्करीच्या कारवाईत सामील असलेल्या फरार गुन्हेगारांना भारतात परत आणण्यासाठी तपास यंत्रणांना उपाययोजना करण्याचे आदेश केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी दिले. केंद्र आणि राज्याच्या तपास यंत्रणांमध्ये उत्तम समन्वयक असणं आवश्यक असल्याचंही शहा यांनी म्हटलं. उल्हासनगरात बेकायदेशीरित्या महागड्या परदेशी दारूची तस्करी केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली. इलेक्ट्रॉनिक वस्तूच्या रिपेअरिंगच्या दुकानात परदेशी दारूची तस्करी करण्यात येत होती. या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली. त्याचबरोबर 3.5 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अहमदाबाद एअर इंडिया विमान दुर्घटनेनंतर कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या आजारपणाच्या सुट्ट्या घेण्याचं प्रमाण वाढलं. या प्रकरणाची नागरी विमान वाहतूक संचालनालयानं दखल घेत कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्याची काळजी घेण्याचं आवाहन कंपनीला केलंय. आणि या अपघाताचा मोठा
आघात कंपनीच्या कर्मचाऱ्यावर झाल्याचं दिसून आलं. वसई विरार शहरात पुन्हा एकदा बोगस डॉक्टर सक्रिय झाले. नुकताच पालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागाच्या पथकानं चिंचोटी येथे 2 बोगस डॉक्टरांच्या विरोधात कारवाई करून नायगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. दिवसेंदिवस बोगस डॉक्टर शहरात सक्रिय होत असल्यानं महापालिकेच्या आरोग्य विभागानं मोहीम हाती घेत यासाठी 2 पथकं नियुक्त केली. राज्यात सोमवारपासून पावसाचा जोर ओसरणार असल्याचं हवामान विभागानं सांगितलंय. उत्तर बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्राची तीव्रता कमी होणार आहे, त्यामुळे राज्यात सोमवारपासून पावसाचा जोर कमी होईल. काही भागात अधूनमधून हलक्या सरी बरसतील. मुसळधार पावसामुळे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. धरणात 90% पाणीसाठा जमा झालाय. मुंबईत पावसानं चांगलीच हजेरी लावली. मुंबईच्या समुद्रात 4.60 मीटर उंच लाटा उसळण्याचा इशारा देण्यात आलाय. भरतीच्या वेळी मुंबई पोलीस मरीन ड्राईव्हवरील प्रॉमिनेटवर गस्त घालताना दिसत आहे. ठाण्यात पुढचे 2 दिवस अपुरा आणि अनियमित पाणी पुरवठा होणार आहे. गेल्या 2 दिवसापासून महापालिकेच्या पंपिंग स्टेशनमधून पूर्ण क्षमतेनं पंपिंग होत नाहीये, त्यामुळे पुढचे 2 दिवस पाणी पुरवठा अनियमित राहणार आहे. दरम्यान या काळात पाण्याचा जपून वापर करण्याचं आवाहन महापालिकेनं केलं. कल्याणमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पावसानं हजेरी लावली. पावसाचा जोर कायम राहिल्यास सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे. तसंच काळू नदीवर पूल पाण्याखाली जाण्याची देखील भीती व्यक्त केली जाते. कल्याणमध्ये माती खचल्यानं 6 ते 7 घरांचं नुकसान झालंय. कल्याणच्या कचोरे परिसरातील ही घटना आहे. सातत्यानं पडणाऱ्या पावसामुळे ही घटना घडली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं. शहापुरात जोरदार पावसानं हजेरी लावली. विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा पावसानं तडाखा दिलाय. मुसळधार पावसामुळे जागोजागी पाणी साचून जनजीवन विस्कळीत झालंय. शहापूर तालुक्यात अल्याणी गावातल्या एका सामाजिक कार्यकर्त्याच्या अंगावर जुनं कौलारू लाकडी बेडे घर कोसळल्यानं त्यांचा मृत्यू झालाय. पहाटेच्या वेळी गाढ झोपेत असताना ही घटना घडली. दरम्यान संबंधित प्रशासकीय विभागानं घटनास्थळी जाऊन पंचनामा करण्याचे आदेश दिले. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील इंदापूर वडपे दरम्यान होणाऱ्या अपघाती मृत्यूसाठी या टप्प्याचं बांधकाम करणाऱ्या कंत्राटदार कंपनीच्या कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा नोंदवला जातोय. परंतु पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांना जबाबदार का धरलं गेलं नाही अशी विचारणा नुकतीच उच्च न्यायालयानं केली. कल्याणच्या टिटवाळा रायते फार्म हाऊसवर राडा झालाय. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून दोघांना मारहाण करण्यात आली. मारहाणीत दोघेही गंभीर जखमी झालेत. गाणं लावण्याच्या वादातून मारहाण झाली. आरोपींविरोधात टिटवाळा पोलिसात गुन्हा दाखल झालाय. घटनेला 48 तास उलटले तरीही आरोपी फरार असल्याचा आरोप फिर्यादीनं केला. गेल्या 2.5 वर्षात मुंबई रेल्वेमध्ये प्रवाशांचे तब्बल 62 कोटी रुपयांचे 26,000हून अधिक मोबाईल चोरीला गेले असल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे. यापैकी जीआरपीनं 45% प्रकरणाचा तपास पूर्ण करत जवळपास 20 कोटी रुपयांचे 11,853 मोबाईल जप्त केले.